दशक 12वा आणि समास 5वा. हा 5वा समास तसा सोपा आहे. त्यांना आत्मनिवेदन भक्तीच आपल्याला सांगायची की व्यवहारामध्ये आम्ही आत्मनिवेदन कसं करावं, नंतर वैयक्तिक पातळीवरती आत्मनिवेदन कसं व्हावं आणि प्रत्यक्ष आत्मज्ञानाच्या पातळीवरती आत्मनिवेदन कसं व्हावं. यांनी 3 पातळीवरचं आत्मनिवेदन सगळ्यात शेवटी अगदी थोड्या ओव्या आहेत. 22 ओव्यांचा समास आहे. आता पुढचे जवळजवळ सगळ्या समासांमध्ये असंच आहे. एखाद दुसरा समास जरा मोठा आहे, नाही तर सगळे समास लहान लहान आहेत. तर या ओव्यांमध्ये त्यांनी विषयाला सुरुवात अशी केली आहे की जगामध्ये जाणण्याची प्रक्रिया जी आहे ती अधिकाधिक शब्दाच्या माध्यमातून आहे. आजही अनेक प्रकारच्या थिअरीज जेव्हा समोर येतात तेव्हा लोक असं म्हणतात की जर मनुष्याकडून जर शब्दच काढून घेतला, म्हणजे वाणीच काढून घेतली, तर या जगामध्ये माणसाच्या मनामध्ये निर्माण होणारे जे वृत्ती तरंग आहेत त्यातले 10% तरी शिल्लक राहतील की नाही माहीत नाही. कारण शब्दाच्या माध्यमातून या जगामधल्या या स्पंदनाच्या माध्यमातून आम्ही पुष्कळ मिळवत असतो. ते सगळं तसंच्या तसं राहील की नाही माहीत नाही जर शब्द नसते तर. समर्थांनी पण ते शब्द माध्यम किती प्रभावी आहे हे जाणून त्या माध्यमातून आम्ही कुठपर्यंत पोचावं, आम्हाला प्रवास विवेकापर्यंत करायला सांगितलं आहे. की ह्या सगळ्याच्या पहिल्यांदा श्रवण आहे, जे आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य. पहिलं श्रवण कर, त्या श्रवणाचं जरा मंतव्य त्याचं थोडंसं मनन कर की ज्या मननामुळे काय वाचलं आहे त्याचं नेमकं काही आपल्यापुरतं स्वरूप काय आहे एवढं तरी आपण विचारात घेऊ शकू. आणि तिसरं जे आहे ते निधिध्यासन आहे की त्याचा ध्यास घ्यावा, की ते करावं, ते झालं पाहिजे, ते कसं करावं, कोणत्या पद्धतीने करावं याचा ध्यास घेऊन तो विषय आपण आपल्या ठिकाणी आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. आणि त्या निधिध्यासातून मग जेव्हा प्राप्त होईल तेव्हा परमात्मा स्वरूप प्राप्त होईल. हे एक. दुसरं असं की कितीही विवेक केला, कितीही विचार केला, कितीही योग्य अयोग्याची निवड केली आणि योग्याच्या बाजूनी सातत्याने चालत राहिलो तर आता आम्ही योग्याच्या बाजूनी चालतो आहोत म्हणजे आता आम्हाला त्या मार्गावर काही जे प्राप्त करून घ्यायचं आहे ते, किंवा आम्हाला जे कळत नाही पण जे प्राप्त होणार आहे असं काही नक्की प्राप्त होईल का. तर त्यांनी सांगितलं चिंतन, विचार, श्रवण, त्याच्यावरचा निधिध्यास हे सगळं आपल्या बाजूनी करण्याची गोष्ट आहे. ते प्राप्त करून देणं ही पुन्हा त्याचीच कृपा आहे. मग ती त्याची कृपा होण्याकरता गुरुकृपा तरी व्हावी, नाहीतर गुरुचं उपदेश तरी ऐकावा, गुरुसेवा तरी करावी. गीताकारांनी जसं म्हटलेलं आहे की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, की जर आपल्याला जर काही ज्ञान करून घ्यायचं आहे तर ज्ञानाची प्रक्रिया एकच आहे की तद्विधी प्रणिपातेन. एक तर कुणाला तरी आत्यंतिक शरण जाऊन ज्ञान प्राप्त करावं, तद्विधी प्रणिपातेन. परिप्रश्नेन, जर इतकी शरणागती जमत नसेल किंवा त्याची रुची नसेल तर आपण त्याच्याबरोबर आपल्याला जी शंका आहे त्या शंकेचं निरसन करण्याकरता संवाद करावा. जशी उपनिषद आहे तो गुरु शिष्य संवाद आहे, जशी गीता आहे अर्जुन आणि भगवंत संवाद आहे, तर असा एक संवाद घडावा. तर तद्विधी प्रणिपातेन, परिप्रश्नेन आणि तिसरा सेवया म्हणजे सेवा करून. आपण अंतःकरणापासून जर सेवा करत राहिलो तर त्या सेवेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ज्ञान होऊ शकेल. ज्ञान म्हणजे परमात्मज्ञान, आत्मज्ञान. पण आत्मज्ञानाचे हे सगळे मार्ग झाले. या सगळ्या मार्गाने आपण म्हणतो तसं की आपल्याला दिवा लावायचा आहे तर पणती तयार आहे, तेल घातलेलं आहे, वात चांगली पुढे ठेवलेली आहे आणि पेटवण्याकरता आपल्याला काय काडेपेटी पाहिजे, जे काही साधन आपल्याला उपलब्ध आहे ते साधन तिथे ठेवलेलं आहे. मग ती पणती केव्हा पेटायची, त्या ज्योतीला केव्हा प्रकाश मिळायचा ही गोष्ट आपल्या हातात नाही. आणि म्हणून तो सद्गुरू आहे तो, नाही तर परमात्मा आपल्याला ते ज्ञान किंवा त्याचा अनुग्रह किंवा त्याचं दर्शन, त्याकरता उपनिषदांनी म्हटलंय की यमे वैश वृणुते
तेन लभ्यः तस्यैष आत्मा विवृणुते तनुस्वाम. त्यांनी असं म्हटलंय, नायम आत्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुधा श्रुतेन. म्हणाले आत्मतत्व काही असं प्राप्त होत नाही की खूप बुद्धी आहे म्हणून, खूप वाचन केलंय म्हणून, खूप प्रवचन करतोय म्हणून. या कशानेही आत्मतत्व प्राप्त होत नाही. यमे वैश वृणुते तेन लभ्या. जेव्हा तो स्वतः त्या व्यक्तीला वरतो, वृणुते, स्वीकारतो, तेव्हाच तो आपली तनू त्याच्या पुढे प्रकट करतो. म्हणजे ईश्वराला जे काही आम्ही करतो आहे ते रुचलं पाहिजे. ते काही प्रवचन केलं की रुचेल, ते ईश्वराची पूजा केली की रुचेल असं नाहीये. जे जे कर्म आपण करतो, यद यद कर्म करोमि तत्तद अखिलम शंभो तवाराधनम, या भावनेने जर प्रत्येक कर्म ही ईश्वराची आराधना आहे असं समजून जर घडलं तर ते कर्म सुद्धा मनुष्याला ईश्वरापर्यंत नेऊन पोचवेल. समर्थांना हा विषय या 22 ओव्यांमध्ये मांडला. अगदी विषय सोपा आहे, काही त्याच्यात म्हणजे फार त्या ओव्यांना काही अर्थ स्पष्टीकरण सांगण्यासारखं काही नाही आहे. समर्थांच्या धाटणीचा समास आहे. समर्थांची जो स्वभाव आहे ना समजावून सांगण्याचा, ते काही काही ठिकाणी फार प्रकर्षाने प्रतिबिंबित होतात किंवा तो त्यांचा स्वभाव आम्हाला जाणवतो, तसा तो या समासात जाणवतो. श्रीराम रेखेचे गुंडाळे केले, मातृकाक्षरी शब्द झाले, शब्द मिळवणी चाले, श्लोक गद्य प्रबंध. ते म्हणतात की रेखेचे, रेषा आहेत, त्याचं काय केलं, गुंडाळे केले, म्हणजे एकाला एक जोडल्या. त्या रेषा एकाला एक जोडल्या की काय बनतं, अक्षर बनतं. तर म्हणतात रेखेचे गुंडाळे केले, मातृकाक्षरी शब्द झाले, त्याच्यातून मातृका निर्माण झाल्या, म्हणजे वर्ण निर्माण झाले. अ आ इ ई, काय गोल आहे, दोन गोल एकमेकांना जोडले. मुलांना नाही का शाळेत शिकवत हल्ली, जेव्हा मुलांना शिकवतात मुळाक्षर त्यावेळी ते असंच सांगतात की एच कसा काढायचा, आय कसा काढायचा, एम कसा काढायचा. तर तोच प्रकार आहे की रेखेच्या गुंडाळ्या केल्या, ज्या रेषा आहेत त्या पाहिजे तशा वळवून घेतल्या किंवा आहे तशा जोडल्या, त्याच्यातून मातृका निर्माण झाल्या. निर्माण झालेल्या मातृकांच्या मधून त्या मातृका एकमेकांना जोडल्या, त्याच्यातून शब्द निर्माण झाला. शब्द मिळवून चाले, जेव्हा शब्द एकत्र केले जातात किंवा शब्दाची जुळणी केली जाते तेव्हा श्लोक निर्माण होतो, त्याच्यातून गद्य लिखाण निर्माण होतं आणि प्रबंध म्हणजे छंदोबद्ध लिखाण निर्माण होतं. पुढे म्हणतात वेदशास्त्रे पुराणे नाना काव्ये निरूपणे ग्रंथभेद अनुवादने किती म्हणोनी. त्या ह्याच अक्षरांमधून काय काय निर्माण झालं, वेद निर्माण झाले, शास्त्र निर्माण झाली, पुराणं निर्माण झाली. कालिदासासारखी अत्यंत सुंदर अशी, ज्याला विदग्ध काव्यरचना म्हणतात, अशा प्रकारचं विदग्ध काव्य निर्माण झालं. त्याच्यावरूनच काही ना काही निरूपण करत गेलो. शब्दाचं माध्यम आहे म्हणून कशा कशाचं स्पष्टीकरण झालं. ग्रंथभेद अनुवादने, ग्रंथातला मेळ करत गेलो. विचारतात आपल्याला लोक की म्हणतात अहो ज्ञानेश्वरी खूप चांगली आहे आणि दासबोध पण खूप चांगला आहे, आधी काय वाचावं, असा प्रश्न असतो की यातला ग्रंथभेद हा जो ग्रंथातला भेद आहे तो भेद काय करणे, अनुवादने समजून घेणे. माणसाला असं वाटतं की ज्ञानेश्वरी म्हणजे खूप अवघड आहे, आधी दासबोध समजला तर ज्ञानेश्वरी समजेल. पण ज्ञानेश्वरी वाचायला लागलं, दासबोध वाचायला लागलं की कळतं की ज्ञानेश्वरी बरी, दासबोध अधिक अवघड आहे. त्याचं कारण असं आहे, ते कितीही व्यवहार सांगतात असं वाटलं तरी सुद्धा समर्थ तत्वज्ञान सोडून काही बोलत नाही. समर्थ केवळ अद्वैताशिवाय काही बोलत नाही. माऊली पुष्कळ गोष्टी सोप्या करतात आणि माणसाला अत्यंत सोपे, जसं ते भातुका खाऊ घालणं म्हणतो ना, तसं अगदी गुरगुट्या महू भाताचे छोटे छोटे घास माऊली खाऊ घालतात. समर्थ दाखवतात भाषा सोपी, पण जे मांडतात ते सगळे म्हणजे बॉम्ब आहेत. एकापेक्षा एक अवघड आहेत, एकापेक्षा एक मोठे आहेत. आणि म्हणून काय वाचावं, कशानंतर काय वाचावं नाही, दोन्ही बरोबर वाचा. जेव्हा ज्ञानेश्वरी वाचत असतो तेव्हाच दासबोध वाचत राहावा. ज्या संकल्पना ज्ञानेश्वरीत कळत नाहीत त्या संकल्पना दासबोधात समजतात आणि जे दासबोधातलं अवघड निरूपण वाटतं ते ज्ञानेश्वरीत सुलभ होतं. त्यामुळे दोन्ही ग्रंथ बरोबर चालू ठेवावे. ते म्हणतात ग्रंथाचा अनुवाद कसा करावा आपल्याला समजतो, ग्रंथभेद कसा करावा समजतो, किती म्हणून किती प्रकारांनी करावं.
किती ग्रंथांमध्ये भेद करत जावे. नाना ऋषी नाना मते पाहो जाता असंख्याते. ते सांगतायत की तत्वज्ञान मांडताना सुद्धा कोणी काही एका पद्धतीने तत्वज्ञान मांडत नाही. प्रत्येकाची तत्वज्ञानाची मांडणी वेगळी वेगळी आहे आणि त्या प्रत्येकाच्या तत्वज्ञान मांडणीमध्ये आपल्याला वेगळं वेगळं मत ऐकायला मिळतं. आता यांचं मत ऐकलं की दुसऱ्याचं मत ऐकताना असं वाटतं अरे यांनी इतकं सुंदर मत मांडलंय शंकराचार्यांनी. आता मध्वाचार्य काय म्हणतील. मध्वाचार्य वाचायला लागलो आणि ते शंकराचार्यांवर हल्ला करायला लागले की ते वाचताना असं वाटतं की याला शंकराचार्यांनी कसं उत्तर दिलं असेल. रामानुजाचार्य वाचायला लागलो की ते असं वाटतं की त्यांना इतकं विषयाचं आकलन पक्का आलेलं आहे की या बाकीच्यांनी या विषयावर काय निरूपण केलं असेल. म्हणजे कोणीही विद्वत्तेत कमी नाही, कोणाचीही मांडणी कमी नाही. त्यामुळे कुणापेक्षा कुणी कमी नाही तरी सुद्धा इतकं विविधतेने तत्वज्ञान आमच्यासमोर येतं. पाहो जाता असंख्याते भाषा लिपी जेथ तेथे काय येऊ नये. तेवढाले भाषा उपलब्ध आहे, लिपी उपलब्ध आहे. आता काय कमतरता आहे म्हणाले. शब्दाला लिहित राहावं, बोलत राहावं आणि ते शब्दबद्ध करत राहावं. करत राहण्याला काही अडचण नाही आहे म्हणतात. वर्ग ऋचा श्रुती स्मृती. आता हे ऋग्वेदाचे वर्ग आहेत, अध्यायामध्ये विभागणी करणारे. ऋचा वेदमंत्रांना ऋचा असं म्हटलं जातं. श्रुती प्रत्यक्ष वेद आहे. त्यानंतर स्मृती 22 स्मृती प्रामुख्याने आपण स्वीकारलेल्या आहेत. याज्ञवल्क्य स्मृती आहे, पाराशर स्मृती आहे. अशा प्रकारच्या अनेक ऋषींच्या नावाने या सगळ्या स्मृती आहेत. अधे स्वर्ग स्तबक जाती. आता त्यामध्ये विभागणीची ही नावं घातली आहेत. आता कुणी त्याला सर्ग म्हटलेला आहे तर कुणी त्याला इथे चुकून स्वर्ग झाला आहे शब्द, तर तो सर्ग शब्द पाहिजे. तर सर्गामध्ये विभागणी आहे रामायणाची, तर स्तबकामध्ये विभागणी आहे काही बऱ्याच ग्रंथांमध्ये. त्यानंतर संस्कृतकडे बघून मराठीमध्ये जे खंडकाव्य किंवा दीर्घ काव्य किंवा महाकाव्य निर्माण झाली त्याच्यामध्ये स्तबक 1 स्तबक 2 असं म्हटलं. आता भागवत पुराणाची सगळे सर्ग आहेत, त्याच्यामध्ये 12 सर्ग आहेत. त्या 12 सर्गामध्ये अध्यायांनी विभागणी केली आहे. अशा प्रकारे समर्थ म्हणतात एक शब्द आला की त्याचा पसारा किती वाढला बघा म्हणाले. आणि म्हणून ते प्रसारा सांगतायत. प्रसंग माने समास पोथी. पोथ्या निर्माण होतात, त्याला मान म्हणजे त्यांनी विभाग केले जातात. ते प्रसंग मांडून प्रसंगवार त्याच्यामध्ये विभागणी केली जाते. नंतर समास म्हणजे जोडणी, तर कधी जोडणी केली जाते. तर पोथी बहुधा नामे. अशा प्रकारे बहुधा अशा प्रकारे विविध नामं आहेत. अशा विविध नामांमधून ग्रंथ तयार होतात, विषय मांडले जातात, साहित्याची निर्मिती होते. नाना पदे नाना श्लोक, नाना वीर नाना कडक. हे सगळे वीर आहेत, कडक आहेत, हिंदीमध्ये आहे. आणि वीर म्हणजे शौर्य निर्माण करणाऱ्या समर्थांच्या संप्रदायामध्ये सवाया आहेत. वीर जो, शूर जो, धक्क धिंग मारुती. असं ज्या काव्याला वळण आहे की ज्या काव्यामध्ये असे आघात आहे की रामदूत वायुसूत भीमगर्भ जुत्पत्ती, जो नरात वानरात प्रेमगर्भ उत्पत्ती. असं हे एकावर एक. आणि ह्या सगळ्या सवाया गडावरती संध्याकाळच्या वेळी अशा फेऱ्या मारून म्हणतात की ते चैतन्य निर्माण व्हावं, ते शौर्य वीरता निर्माण व्हावी म्हणून जो मोठमोठे हात करून साधारण स्त्रियांनी म्हणण्याचा प्रघात नाही आहे, पुरुषांच्या करता वीरश्री उत्पन्न करणारा तो प्रकार आहे. आणि मग त्या सवाया मोठ्या मोठ्यांनी म्हटल्या जातात. आणि अशा प्रकारचं दोहे आहेत, सोरठ आहेत, तुलसीदासांनी हिंदीमध्ये वापरलेले. त्या सगळ्याचं त्यांनी नाना साख्या, साकी दिंडी आपल्या कीर्तनामध्ये वापरली जाते. दोहडे अनेक, दोहे दोहडे दोहे अनेक नामाभिधाने. अशा प्रकारे जे छंद आहेत, वृत्त आहेत, असं जे काव्य निर्माण होतं त्याला कितीतरी नावं दिलेली आहेत म्हणतात. डफ गाणे, माची गाणे. आता ही गाणी राहिली नाही, डफावरची गाणी आपल्याला अजून माहिती आहे. पोवाडा गाताना डफ वाजवला जातो. त्यानंतर जर चक्री भजन अजून वारकरी संप्रदायामध्ये शिल्लक आहे, त्या चक्री भजनामध्ये हातात डफ आणि तुंतुण घेतलं जातं आणि डफ घेऊन चक्री भजन केलं जातं. त्यामुळे ते डफाची गाणी आहेत की डफाच्याच तालावर गाणं म्हटलं जाणं. आता माची गाणे म्हणजे काय आपल्याला काही माहिती नाही आहे. त्यानंतर दंडी गाणे. तर दंडी गाणे सुद्धा आपण नाही समजू शकत, पण दंडाच्या चालीवरती जर म्हटलं तर हातामध्ये दंड घेऊन
त्या दंडाला जर घुंगरू बांधले आणि रात्रीच्या वेळी ते जेव्हा पहारा करतात तेव्हा तो दंड आपटत चालतात, त्याच्या तालावरती गाणं सुरू झालं तर होऊ शकतं. कारण आपण जर ताल बघितले तर अनेक तालाची उत्पत्ती त्यांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी सांगितली. की ते म्हणतात एक एक ताल कसे निर्माण झाले, की जे आघाडीचा जो चालवण्याचा आपण हे जो ठेका आहे त्या ठेक्यावर ताल निर्माण होतात. नंतर जो निसर्गाचा काही एक विशिष्ट आपल्याला येणारा जो नाद आहे नैसर्गिक दृष्टीने, की अमुक एक गोष्ट किंवा अमुक एक प्रकाराने एखाद्या वस्तूचा नाद आपण जर पाहत गेलो, तार छेडली तर तो जो नाद आहे तो पुन्हा पुन्हा छेडली तर तो नाद कसा, मग त्या नादाला एक विशिष्ट रूप देणं हा भाग नंतर आहे. परंतु तो नाद निर्माण करणं तर आपल्याकडे परवाच त्यांनी सांगितलं की वेदामध्ये हे जे संतूर वाद्य आहे त्या संतूर वाद्याला वेदामध्ये वेगळं नाव आहे. आपल्याकडे भरताच्या नाट्य संगीतशास्त्रामध्ये ते संतूर हे वाद्य अंतर्भूत आहे आणि त्या वाद्याची रचना आताच्या संतूरसारखी. आता त्या काळचं ते वाद्य पुन्हा लोकगीतांच्या पण ते शिवकुमार शर्मांनी पुन्हा विकसित केलं, पण लोकांच्या मध्ये ते वाद्य राहिलं. समाजामध्ये त्याला एक वाद्य म्हणून वेगळा दर्जा, उलट रुद्रवीणा, साधी वीणा, सारंगी ह्या सगळ्या गोष्टी समाजामध्ये अधिक मान्यता पावल्या किंवा प्रतिष्ठा पावल्या. ही सगळी वाद्य प्रतिष्ठा पावलीच असं नाही, त्यामुळे आपल्याला माहिती नाही. दंडी गाणे, कथा गाणं तर आपल्याला रामायणच नाही. रामायणाचीच कथा पहिल्यांदा वाल्मिकींनी गायला सांगितली, त्यामुळे कथा गाणं. नाना माने नाना जसने, नाना खेळ, नाना माने वेगवेगळ्या प्रकारांनी गाणं गाणे. नाना जसने काय जल्लोष आहेत, जलसे आहेत, त्याच्यामध्ये जर गायचं असेल काय पद्धतीने गावं. जसने नाना खेळ, वेगवेगळ्या प्रकारच्या खेळामध्ये. आता आपल्याकडे कीर्तनाच्या मध्ये एक गोपाळ काला करतात, त्या गोपाळ काल्याच्या वेळी सुद्धा सगळे खेळ खेळले जातात. तर त्या खेळ खेळण्याकरता एक ठेका असतो आणि त्या ठेक्यामध्ये काही पदं म्हटली जातात आणि त्याच पदांच्या चालीवरती तो ह्याचा गोपाळ काल्याचा खेळ होतो. म्हणजे खेळ करण्याकरता सुद्धा गाणं आहे की ते खेळ कोणत्या चालीवर व्हावे. किंवा आधुनिक काळामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर अनेक खेळांना म्युझिक आहे. आपल्या जिम्नॅसियम वगैरेला सुद्धा ते म्युझिक घेतात आणि कुठे ना कुठेतरी या म्युझिकचा वापर करून जिम्नॅशियममध्ये सुद्धा आपण बघतो की त्याचा वापर केलेला आहे. ध्वनी घोष नाद रेखा बहु वाच्यामध्ये देखा, वाचा रूपे ही ऐका नाना भेद. आता ध्वनी, घोष, नाद आणि रेखा या चार गोष्टी शब्दाशी संबंधित आहे. शब्दाशी संबंधित ध्वनी आहे, शब्दाशी संबंधित त्या ध्वनीचा घोष आहे, म्हणजे वेगवेगळे शब्द एकावेळी एकत्र त्याचा नाद करणे. त्याचा नाद या शब्दातून निर्माण होणारा टोटल इफेक्ट, म्हणजे जसं आपण म्हणतो की जुगलबंदी आहे, त्या जुगलबंदीमध्ये एकाच वेळी सकार वाजत असते, एकाच वेळी सरोद वाजत असतं, एका वेळी संतूर वाजत असतं आणि त्याच्याबरोबर तबला असतो. ही एवढी सगळी वाद्य जेव्हा एका वेळी वाजत असतात त्यावेळी प्रत्येक वाद्याचं वेगळेपण आपल्याला वैशिष्ट्याने कळतं पण, आणि त्या सगळ्या वाद्यांचा एकत्रित परिणाम पण आपल्याला वेगळा जाणवतो. दोन्ही प्रकारांनी आपण ते वाद्य समजून घेऊ शकतो. आपल्या रसिकतेप्रमाणे आहे की आपल्या जर जास्त तबल्यावरती ते ऐकण्याची इच्छा असेल तर एका वेळी जेव्हा त्यांचं एकत्रित चालू असतं वादन त्यावेळी आपलं लक्ष जास्त तबल्यावर राहतं. जो संतूर वाजवणार आहे त्याचं लक्ष संतूरवर राहतं, जो जे वाद्य वाजवतो. किंवा त्या प्रत्येकाला त्याच्यामध्ये वेगळेपण मिळावं आणि त्याचं वैशिष्ट्य कळावं म्हणून प्रत्येकाला वेगळीच संधी दिली जाते आणि बाकीची वाद्य आहेत ती त्याच्या पार्श्वभूमीवर राहतात आणि एक वाद्य अधिक प्रभावीपणे वाजवलं जातं. म्हणजे एखादा कुठली तरी गत घेऊन जर सतारीवर चालू ठेवली तर तबलजीला तुला जेव्हा समयावर यायचंय तेव्हा होईल, तुला जेवढे कायदे वाजवायचे तेवढे वाजव, तुला जे करायचंय ते तू कर, तुला पूर्ण मोकळी, हा ती गत वाजवत राहील. म्हणजे यांनी जे सांगितलंय की इथे हा जो नाद आहे त्या नादाचे अनेक प्रकार आम्ही शब्दाबरोबर घेतो. आणि दुसरं ते म्हणतात रेखा. रेखा, रेषा, आकृत्या, की ते शब्द त्या प्रकाराने बनवत जाणे, त्याचा उपयोग करणे. दुसऱ्या प्रकाराने आपण त्या रेखाचा अर्थ लावू शकतो
की आपल्याकडे सामगायना करता तो शब्द किती लांबवायचा किंवा तो आकार किती पटीत म्हणायचा, ते गाणं बंदिस्त असतं. जसं आपण साऊथ इंडियन म्युझिक पाहतो, त्यांच्याकडे एकदा ताल बांधला आणि एकदा ती गत ठरली किंवा काय म्हणायचं आहे ते, की ते त्याच्याबरोबर फक्त ते तितकंच बांधलेलंच ते गात राहणार, त्याच्या बाहेर नाही. जसं उत्तर हिंदुस्थानी संगीतामध्ये तालाची मर्यादा आहे, तरीसुद्धा त्याला त्या लयीमध्ये कितीही त्या लयकारी लांबवण्याचा, विस्तार करण्याचा त्या गायकाला पूर्णपणे मुभा आहे किंवा अधिकार आहे. तसं तिकडे होत नाही. तसं आहे हे इथे, की रेखा म्हणजे त्या रेखांनी बांधलेलं गाणं आहे. ते हा ऊ की त्याच्यापुढे लिहिलेलं असतं, हाच्या पुढे इतके हा म्हणायचे, 4 5 6 एस, त्याच्यापुढे ऊ इतके म्हणायचे, तेवढेच म्हणायचे, त्याच्यापेक्षा उगीच वाढवायचं नाही. तर त्यांना वाटलं दुप्पट करायचंय, चौपट करायचंय, तर ते त्यांच्या मनाली नाही, जे शिकवलंय ते तेवढंच गायचं. तर ते म्हणतात तशा रेखा चहू वाच्यामध्ये देखा. आता सर्व वाणीमध्ये दिसतं, वैखरीत दिसतं, मुखातून, कंठात म्हणजे आपल्या मध्यमेतून दिसतं, पश्चंतीमध्ये दिसतं आणि परेमध्ये दिसतं. हा मोठा समर्थांचा वेगळा विचार आहे, जो आपल्याला चिंतन करायला लावतो. की आपल्याला हे कधी लक्षात येत नाही की आम्ही वैखरीतून गातो, त्यावेळी जे ऐकतो शब्दाचं स्वरूप ते आम्हाला नेहमी वैखरीतून ऐकायला मिळतं. तर आम्हाला असं वाटतं या सगळ्याचा संबंध नाद आहे, घोष आहे, त्याच्याबरोबरचा जो ध्वनी आहे, हे सगळ्याशी संबंध फक्त वैखरीचा आहे, ते म्हणतात नाही. आणि मग आपल्याला कळतं आपल्याकडचं जे गाणं आहे, जे शास्त्रीय संगीत आहे, ते जे परावाणीतून आहे, नाभिस्थानापासून त्याचा उदय. गाणं कोणत्या स्थानापासून गायचं आहे, की ते परावाणीतून गायचं आहे, पश्चंतीतून गायचं आहे, मध्यमेतून गायचं आहे, ते जिथून गायलं जातं तिथून तो ध्वनी उत्पन्न होतो. त्या स्थानापासून त्याची निर्मिती आहे. आणि म्हणून ते सांगतात चहू वाच्यामध्ये देखा. तुम्ही पहा, चारही वाणींमध्ये ही सगळी निर्मिती आहे. तुम्हाला चारही वाणीमध्ये ही बघायला मिळेल. वाच्यामध्ये देखा, वाचा रूपे ही ऐका नाना भेद. आता म्हणाले मी 4 वाणींमध्ये आहे, हे हा सामान्य सिद्धांत आपल्या पुढे मांडला. आता तुम्हाला 4 वाणींचं स्वरूप सांगतो की ते त्यांच्या हे त्यांचं तो समास का आपल्याला वाटेल हे काहीतरी समर्थांनी घेतलं, पण ते तिथे असा एक काहीतरी एक विषय टाकून देतात की तो तुम्हाला तिथे गरगर गरगर फिरवतो, त्याला तुम्हाला चक्रावून टाकतो की हां हे समर्थ आहे. आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांचं वैशिष्ट्य त्या साध्या सोपेपणामध्ये आपल्या लक्षात येतं. ते म्हणतात उन्मेष परा. उन्मेष जे स्फुरतं ती परावाणी आहे, की जे स्फुरलं जातं ते स्फुरण्याचं स्थान परावाणीत आहे. मग तिथे ध्वनी स्फुरतो, तिथे सगळं स्फुरतं. ध्वनी पश्यंती, जिथून ध्वनी निर्माण होतो ते स्थान पश्यंतीचं आहे, ते अनाहत चक्राच्या ठिकाणचं आहे. आणि त्यामुळे हृदयाच्या ठिकाणी ध्वनी जे कुठून गायलं जावं, आपण म्हणतो ना अगदी अंतःकरणातून गायलं आहे, अगदी आतून गायलं आहे, तर ते आतून आहे तो ध्वनी जो निर्माण होतो तो त्या पश्चंतीतून होतो. ज्याचं बोलणं प्रभावी आहे, ज्याचं आता एखादं नाटक आहे, एखादा कुठली तरी कुणाची तरी सॉलिलुकी तो म्हणतोय, त्याचं स्वतःचं एक स्वगत आहे म्हणा, किंवा एक मोठाच्या मोठा त्याला दिलेलं काही संभाषणातला भाग आहे म्हणा, तर तो प्रभावी कुणाचा होतो. त्या नटसम्राटवरती सगळ्या नटांचं आपली आपली हौस, दत्ता भटांच्या पासून, श्रीराम लागून पासून प्रत्येकाने. कारण काय आहे, शब्द इतके जबरदस्त आहे की त्या शब्दाची फेक पुन्हा नटाला कशी करता येते, त्या नटाच्या त्या शब्दफेकीचा प्रभाव कशावर आहे. समर्थ म्हणतात पश्चंती वाणीवर आहे. अमिताभ बच्चनच्या शब्दाला एवढा विशेष महत्त्व का, कारण त्याची निर्मिती जी आहे ती परा आणि पश्चंतीमध्ये. कारण त्याला उन्मेष आहे, त्याला त्याचं एक स्वतःचं एक निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की उन्मेष जो आहे तो परावाणीशी आहे, ज्याची परावाणी पूर्वजन्मात विकसित झाली असेल, या जन्मामध्ये आम्हाला त्याचा परिणाम अनुभवायला मिळतो. त्याचा जो ध्वनी आहे तो ध्वनी निर्माण कुठून होतो, पश्चंतीमधून होतो. म्हणून त्या ध्वनीला एक प्रकारचा बोलावा आहे, एक प्रकारची घनता आहे, एक प्रकारची गभीरता आहे, म्हणजे खोली आहे त्या शब्दाला. आणि म्हणून ते म्हणतात नाद मध्यमा.
आणि त्यांचा आवाज जो सुरेख वाटतो किंवा कानाला जो आवडतो असा जो नाद आहे तो नाद आमच्या मध्यमेतून म्हणजे कंठातून निर्माण होतो. म्हणजे किती विकसित झालेलं असेल पहा ते अमिताभ बच्चनचं. परावाणी आहे, पशंती आहे, मध्यमा आहे, या प्रत्येक ठिकाणी ते सगळं स्किल जे आहे त्यातलं जे कौशल्य आहे त्या प्रत्येक पातळीवरती विकास साधला गेलेला आहे. अर्थात त्यांना जन्मजात प्राप्त आहे, पण ते त्यांनी एका विशिष्ट पद्धतीने त्याला केलेलं पण आहे, त्याला वळवलं पण आहे. आणि शब्द चौथी, शेवटी तोंडातून फेक, शब्दाची फेक कशी ती शेवटी मुखाशी वैखरीशी अवलंबून आहे. वैखरीपासून उमटती नाना शब्द रत्ने. मग जे शब्द आहेत ते शेवटी ह्या सगळ्याचा परिपाक जो आहे तो शेवटी वैखरीतून शब्दाच्या रूपाने बाहेर पडतो. अकार उकार मकार अर्धमात्राचे अंतर, औट मात्रा तदनंतर 52 मातृका. अकार उकार आणि मकार हे तिन्ही वेगळे सांगितले. म्हणजे अ हा वर्ण, उ हा वर्ण, म हा वर्ण, अ उ म. त्यानंतर त्यांनी अर्धमात्रा म्हणजे तो चंद्र आणि ती बिंदी ह्या दोन गोष्टी वेगळ्या सांगितल्या. आणि मग म्हणाले याच्यातून काय निर्माण झाल्या, औट मात्रा म्हणजे 3.5 मात्रा. 3.5 मात्रा निर्माण झाल्या आणि ह्या 3.5 मात्रातून काय निर्माण झालं, पुढची 52 अक्षर निर्माण झाली, हे वर्णमाला निर्माण झाली, स्वर आणि व्यंजन. 52 मातृका. नानाभेद रागज्ञान. आता शब्दांचं बाजूला केलं, आता संगीताकडे आले पुन्हा. कारण त्या शब्दापासून नानाभेद रागज्ञान, वेगवेगळे राग निर्माण झाले. त्या प्रत्येक रागामध्ये याचं काही एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आता नवीन नवीन राग शास्त्रीय संगीतामध्ये निर्माण होतात, आपल्याला त्या रागाचं वैशिष्ट्यच कळत नाही. आपण एखाद्या जाणकाराला विचारलं की हे काय आम्हाला कळलं नाही, या रागाचं काय वैशिष्ट्य, तो म्हणतो आम्हालाही कळलं नाही. त्यामुळे नवीन नवीन निर्माण झालेले राग काही वेळा आपली वैशिष्ट्य प्रकटच करत नाही. म्हणजे त्यांनी सांगितलं तसं हे जे वेगवेगळ्या रागांचं ज्ञान आहे ते वेगवेगळं रागज्ञान हे त्या त्या रागाचं वैशिष्ट्य सांगणार आहे. त्या त्या रागाची पकड आहे, त्या त्या रागाचे ठहराव आहे की त्याबरोबर तो राग आपल्याला तिथेच तुमच्या मनाची पकड घेतो. तर त्यामुळे आता अलीकडे 2-3 ऐकला गेला वाचस्पती, पण त्या रागाचं काही पत्ता लागला नाही की या रागाचं वैशिष्ट्य काय आहे कळत नाही. रागाला रंगत येत नाही. कसं पुरिया वगैरे गायला लागले की किंवा दरबारी कानडा गायला लागले, काय यमन गायला लागले तर वसं यमनमध्ये तर काही म्हणजे मर्यादाच नाही आहे त्या रागाच्या मध्ये. तुम्ही किती विस्तार करा, किती जणांनी गा, त्या यमनमध्ये असणारं प्रत्येक हिंदी सिनेमातलं मराठी सिनेमातलं गाणं तितकंच प्रसिद्ध आहे, तितकंच पॉप्युलर आहे. सांगण्याचा हेतू असा की ते म्हणतात की ज्याला ह्या ध्वनीचं, ज्याला या नादाचं आणि ज्याला त्याचा उन्मेष, तर नवीन राग निर्माण करताना सुद्धा आता मालकंस आणि चंद्रकंस निर्माण झाला, पण चंद्रकंस मालकंस इतकाच चांगला आहे, झाला निर्माण म्हणून कुठे बिघडलं. श्याम कल्याण आहे, कुठे बिघडलं की हे जे राग आहेत हे दुसऱ्या रागापासून निर्माण झाले तरी निर्माण करणाऱ्याची ताकद इतकी जबरदस्त आहे की त्यांनी हा नवीन राग निर्माण केला आहे तरी त्याची गोडी किंवा कमी होत नाही, त्याची रंगत कमी होत नाही. नंतर ते म्हणतात नृत्य भेद तानमान. नृत्यामध्ये भेद आहे. आत्ताच आपण या फ्युजनच्या जमान्यामध्ये आहोत. आता त्याच्यामध्ये असाच भेद आहे. नृत्यभेद दुसरा काय आहे की इंडियन क्लासिकल आणि वेस्टर्न या दोघांचं फ्युजन, पण ते सगळ्याच वेळी क्लिक होईल असं नाही, ते सगळ्याच वेळी आवडेल असं नाही. काही काही वेळा ते फ्युजन हैराण करतं आपल्याला, ते ऐकवत नाही, त्याची मजा निघून जाते. त्यामुळे ते म्हणतात त्याचं तानमान समजलं पाहिजे. आणि म्हणून वर पण शब्द येऊन गेलाय बघा, माने. प्रमाण आहे ते, त्याचं मान मापन आहे, त्याचं प्रमाण आहे. तान आणि मान की ते ज्या लईमध्ये फिरायचं त्या लईत बरोबर गोड फिरलं पाहिजे. त्याला जी गोडी आहे ती गोडी चलमन गंगा जमुना तीर गायला लागले तुम्ही केव्हाही ऐका, त्याची गोडी संपतच नाही. म्हणजे काही शब्द असेल, भैरवीसारखा राग आहे, त्याची गोडी म्हणजे सगळी मैफल झाली आणि कुणी जर भैरवीचे 2 स्वर नाही लावले तर लोक म्हणतात कसली हो मैफल, अर्धवट झाली. काही नाही, भैरवी 2 मिनिटं वाजवली असती तरी चाललं असतं, ऐकवली असती तरी चाललं असतं, म्हणून स्वर पाहिजे भैरवी. कारण निर्मितीच अशी स्वर्गीय आहे
त्याचं तानमान असं काही बांधलेलं आहे. समर्थ म्हणतात अर्थभेद तत्वज्ञान. त्याचप्रमाणे आता शब्दाकडे आले. ते म्हणाले अर्थाचा भेद आम्हाला कळला पाहिजे, की शब्द समजून घेताना त्या शब्दाचा अर्थ नेमका कसा, त्या शब्दाचा अर्थ कसा लावावा, की जसं आता एखादा ग्रंथ जर समजून घ्यायचा म्हणून त्यांनी तत्वज्ञान सांगितलं. अर्थभेद हे तत्वज्ञान. आता हा अर्थाचा भेद कळला तर तत्वाचं ज्ञान होईल. कारण काय आहे, आपण जे लोकांच्या चर्चेमध्ये अनेक विषय ऐकतो आणि लोक त्या विषयावर आपलं काही आग्रही प्रतिपादन करतात, तेव्हा आपल्या लक्षात येतं की एखाद्या गोष्टीच्याकडे पाहण्याचा एक विशिष्ट दृष्टिकोन धरून ही माणसं त्या त्या विषयांचा अभ्यास करतात किंवा त्याच्यावर आपली मतं प्रतिपादित करतात. पण त्यांना त्या विषयाच्या किंवा त्या शब्दाच्या किंवा त्या एका संकल्पनेच्या मागे आवाका केवढा मोठा आहे हे लक्षात येत नाही. जसं आज परिस्थिती आहे, आज सगळी मीडिया गोंधळलेली आहे. मला रोज टीव्ही बघायला बसलं की हसू येतं. पण काय झालंय, ॲब्सोल्यूट मेजॉरिटीमध्ये मोदी निवडून आले, विरोधी पक्ष नावाने बोलायला कोणी नाही. या लोकांना आता काय बोलायचं हेच कळेल. त्याचं कारण आहे की मीडिया म्हणून त्यांना काम करणं त्यांनी कधी केलंच नाही, की कशाला तरी विरोध करत राहायचा. त्या विरोधाकरता विरोध आहे. म्हणजे पॉझिटिव्हली एखादं काम चालू राहिलं तर ते काम कसं प्रोजेक्ट करायचं ते सगळे गोंधळले. त्यांना आता कळत नाहीये की ही अमुक एक मिटिंग घेतली, कशा करता घेतली, करा ना त्याची चर्चा. चर्चा करायला त्यांना विषयच समजत नाही. तर केली असती चर्चा की अमुक एक विषय घेऊन मोदी चर्चेला बसले, दळणच दळायचंय तुम्हाला, त्याचं दळण दळा. कारण पण काहीतरी विरोधी बोलायचं आणि उगीच उलटे सुलटे वार करत बसले. एवढा एकच उद्योग वर्षानुवर्ष केल्यामुळे मीडियाची इतकी पंचायत झाली आहे की आता त्यांना काय बोलावं तेच कळेल असं झालं. म्हणजे बातम्या कशा द्याव्या इथपासून आपल्याला ते टीव्हीची अडचण लक्षात येते की या लोकांना काही काळ जावा लागेल. कारण काय आहे, बुद्धिमत्ता त्या तऱ्हेने मॅच्युअर व्हावी लागते. म्हणून त्यांनी इथे म्हणलं अर्थभेद तत्वज्ञान. कोणत्याही विषयाच्या मुळाशी भिडता यायला पाहिजे. त्या विषयाच्या मुळाशी आम्ही भिडलं पाहिजे. वरवरचे अर्थ पुष्कळ निघतील आणि जेवढ्यांनी जेवढे काढावे तेवढे स्वीकारताना काही अडचण नाही. विरोधी विचार आणि अनुकूल विचार याचं भय तत्वचिंतन करणाऱ्याला कधीच नसतं. कारण कोणताही विचार येऊ दे ना, तो विचार एकदा तत्वाच्या निकषावर बसतो का, तो हो, नाही बसतो तर नाही, काय फरक पडतो. आणि जर एखादा चांगला विचार तत्वचिंतन पुढे घेऊन जाऊ शकत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, त्यांनी काही फरक पडत नाही. पण समर्थ म्हणतात त्याप्रमाणे इथे अर्थभेद तत्वज्ञान विवंचना. विवंचना म्हणजे विवरण करणे, विवंचून सांगणे. त्या समर्थांचा आवडता शब्द आहे विवंचना. म्हणजे आपण व्यवहारात ज्याला विवंचना म्हणतो ती विवंचना नाही, विवरण करणे ही विवंचना. तत्वामध्ये मुख्य तत्व ते जाणावे शुद्ध सत्व. आता सर्व तत्वांच्या मध्ये कोणत्या तत्वाशी आपण निगडीत राहावं तर शुद्ध सत्व म्हणजे परमात्म तत्व. त्यामध्ये अर्धमात्रा महत्त्व मूळ माया. आता हे अर्धमात्रा महत्त्व म्हणजे शुद्ध तत्व किंवा शुद्ध सत्व हे जर आम्ही विचारात घेतलं तर शुद्ध सत्व ही सत्वगुणाची निगडीत असणारी बाजू म्हणून स्वीकारता येईल. त्याच्याबरोबर अर्धमात्रा ही जी बिंदू आणि कला आहे, त्या बिंदू आणि कला हा खरा तुर्यगेचा प्रांत आहे. की तुर्यगा स्थितीमध्ये, तुर्य अवस्थेमध्ये जो अनुभव येतो तो अनुभव हा चंद्रकला, हा बिंदू, हा यांनी किंवा या प्रतीकाने तो अनुभव नोंदवलेला आहे. असं का, त्याचं कारण आपल्याला काही त्याचा अनुभव नाही म्हणून, परंतु ज्याला त्याचा अनुभव आहे अशा सगळ्या सत्पुरुषांनी आपल्या देवतांचं दर्शन झालेलं आहे. तर ती देवता चितारताना नेहमी त्याच्यावरती एक चंद्रकला काढलेली असते. त्याच्या सगळा जो प्रवास आहे त्या उपासनेमधून जो तत्वापर्यंत नेऊन पोचवणारा तो प्रवास आधी बिंदूतून सुरू होतो. म्हणजे मनुष्य ध्यानाला बसला की त्याच्या पुढे एक तेजस्वी बिंदू येऊ लागतो. त्याच्या स्वभावाप्रमाणे तो निळसर असेल, नाहीतर त्याचं तेज सुवर्णासारखं असेल, नाहीतर त्याचं तेज स्वच्छ पांढरं असेल, नाहीतर त्याचं तेज आणखीन काही वेगळ्या स्वरूपात असेल. कधी कुणाला काळा रंग दिसतो असं पण काही लोक सांगतात. पण तो जो बिंदू आहे
त्या बिंदूला जेव्हा तेज प्राप्त होतं तेव्हा त्या तेजाचा भेद करून आपल्याला पलीकडे जावं लागतं. त्याच्या पलीकडे अनुभवाचा प्रांत आहे असं सांगितलं जातं. त्यामुळे त्या बिंदूचा भेद करून पलीकडे जाणे आणि मग अनुभवाच्या कक्षेमध्ये उतरणे, त्या सगळ्याच. आणि ही जो चंद्रकोर आहे, ही चंद्रकोर त्याचं प्रतीक आहे की ते तेज आहे. पण ते तेज जसं सूर्याचं तेज असावं असं दैदिप्यमान तेज आहे, पण ते तेज चंद्रासारखं शीतल आहे. म्हणजे कोट्यावधी ट्यूबलाईट्स लागलेल्या असल्या तर जे कोटी सूर्यासम त्याचं तेज आहे असं जे सांगतात, तसं कोट्यावधी सूर्यांचं तेज एकत्र केलं तर जे तेज होईल ते तेज आहे, पण ते तेज शीतल आहे. आणि म्हणून त्या शीतलतेचं प्रतीक म्हणून ती चंद्रबिंदी घेतली जाते. म्हणून त्यांनी सांगितलं की हे अर्धमात्रा हा जो भाग आहे इथे, अर्धमात्रा महत्त्व त्या प्रांतातला अनुभव आहे, तो अर्धमात्रेचा अनुभव आहे. त्या महत्त्वाचा आता काय आपण पुन्हा ह्याच्याकडे जाणार नाही की सगळं पट मांडत बसायचा, म्हणजे पुरुष आहे, प्रकृती आहे, ब्रह्म आहे, हे आता मांडणार नाही आपण. पण आपल्याला महत्त्व आणि अहंकार माहिती आहे, तो प्रांत निर्गुणाचा आहे. निर्गुणामध्ये ही दोन तत्व आहेत. एक महत्त्व ज्याला आपण कॉस्मिक इंटेलिजन्स म्हणतो, म्हणजे जी वैश्विक जाणीव आहे, संबंध ही जाणीव जी आहे सगळ्या विश्वाला व्यापून राहणारी आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलं ना, अणुरणी या थोकडा तुका आकाशा एवढा. तो जो आकाशा एवढा आहे, ती आकाशा एवढा म्हणजे त्यांची जाणीव इतकी विस्तारलेली आहे की ह्या संबंध विश्वात जी जाणीव भरून राहिली आहे, त्या संबंध जाणीवेत मी भरून राहिलो आहे, हा अनुभव आहे तुकाराम महाराजांचा. म्हणून त्यांनी असं म्हटलंय, अर्धमात्रा महत्त्व मूळ माया. त्याच्या पलीकडे काय अनुभव आला तर अव्यक्ताचा येतो, कारण महत्त्वाच्या पलीकडे आता अव्यक्त शिल्लक राहतं. म्हणून तो मूळ मायेचा प्रांत आहे. नाना तत्वे लहान थोरे मिळवून अष्ट ही शरीरे. आता शरीराकडे आले. अष्टधा प्रकृतीचे वारे निघून जाते. ही लहान मोठी तत्व म्हणजे आपल्याला माहिती आहे, पंचमहाभूत आणि सत्वरज तमो या 8 गोष्टींच्या मधून हे आमचं शरीर निर्माण होतं. या शरीरामध्ये त्यांनी म्हटले प्रकृतीचे वारे निघून जाते. वारे पुन्हा समर्थांनी केलेली व्याख्या, ब्रह्म म्हणजे आकाश आणि वायू म्हणजे माया. मग आता त्या अष्टधा प्रकृतीमध्ये आम्ही आहोत, आमच्यातून वारं निघून जातं म्हणजे ती माया निघून गेली. ती माया निघून गेल्यावर काय शिल्लक राहिलं आमच्याकडे? ब्रह्मतत्व. जे समर्थ म्हणतात की ह्या सगळ्यातनं तिला दूर करा. वारे नसता जे गगन. आता वारं निघून गेल्यानंतर जे आकाश तत्व शिल्लक राहतं तैसे परब्रह्म सघन. तसा परमात्मा सघन आहे, घनदाट भरून राहिलेला आहे. अष्टदेहाचे निरीक्षण करून पाहावे. आणि या पातळीवरती आपला हा जो 8 तत्वांनी युक्त असलेला देह आहे, त्या देहाचं निरीक्षण, विसर्जन, त्या देहाला दूर करणे, त्या देहापासून अलिप्त होणे, हे आपण या पातळीवर अनुभवावं. म्हणून ते सांगतात की माया पूर्ण दूर करावी. मायेच्या पलीकडे राहणारा जो परमात्मा म्हणजे परब्रह्माचा प्रांत आहे, त्या प्रांतामध्ये आपण पोचावं. देहात आहोत, ती अष्टधा प्रकृती शिल्लक आहे, असं असताना सुद्धा त्या ब्रह्मतत्वाचा अनुभव आहे, तो आपण घ्यावा असं त्यांनी इथे म्हटलंय. ब्रह्मांड पिंड उभार. पहिल्यांदा ब्रह्मांड उत्पन्न झालं, त्याच्यामध्ये पिंड निर्माण झाले म्हणजे जीव निर्माण झाले. ही उभारणी म्हणजे विश्वाची उत्पत्ती. उभारणी आणि संहरणी. उभारणी उत्पत्ती करणे, संहरणी नाश करणे. तर म्हणाले पिंड ब्रह्मांड संहार. जेव्हा संहार होतो तेव्हा पिंडाचा पण होतो, ब्रह्मांडाचा. क्रम दिला इथे. कसा दिला? ब्रह्मांड पिंड उभारणी आणि पिंड ब्रह्मांड संहार. वे उलट्या क्रमाने होतो ना, त्यामुळे पिंड नंतर निर्माण झाला. आता नष्ट होताना पिंड आधी नष्ट होतो आणि मग ब्रह्मांड नष्ट होतं. दोही वेगळे सारासार विमल ब्रह्म. समर्थांचा आवडता शब्द आहे विमल ब्रह्म, निर्मळ ब्रह्म, शुद्ध ब्रह्म, मूळ स्वरूप ब्रह्माचं जे आहे ते. पदार्थ जड, आत्मा चंचळ. जे पदार्थ आहेत म्हणजे देहासकट सगळे, ते सगळे जड आहेत. आत्मा चंचल आहे म्हणजे चैतन्यमय आहे.
विमल ब्रह्म ते निश्चळ. त्या विमल ब्रह्मामध्ये काही हालचाल संभवत नाही. ते जसं आहे तसं आहे. हे चंचल ब्रह्म आहे म्हणून तर हे जड बाहेरचं वस्तू मात्र आहे. ते सगळं वस्तू मात्र आहे म्हणून तर आतमध्ये चैतन्य आहे. हा सगळा खेळ जडचर आणि अचर, जड आणि चेतनाचा आहे. म्हणून विवरो न विरे तात्काळ तद्रूप होये. म्हणून विवरो न विरे ह्याचं जर आम्ही विवरण केलं, म्हणजे याचं जर आम्ही स्पष्टीकरण घेतलं, याचा जर आम्ही विवेक केला, याला जर आम्ही वेगळं केलं, म्हणजे हंस क्षीर न्यायाने जर आम्ही दुधाचं दूध आणि पाणीचं पाणी हे जर आम्ही वेगळं केलं, तर ते म्हणतात की हळूहळू हे बाजूला होऊन जाईल, की आम्हालाच कळेल की माझ्यातलं काय त्याज्य आहे, माझ्यातलं काय जड आहे, माझ्यातलं काय चंचल आहे आणि माझ्यातलं काय निश्चळ आहे. शेवटी टिकणारं काय आहे ते मला कळेल. म्हणून ते म्हणतात तद्रूप होय. आणि जे फक्त शेवटी टिकणार आहे त्याच्याशी एकरूप व्हायचं, दुसरं काही नाही. म्हणून ते सांगतात पदार्थ म्हणे काया वाचा, मी हा अवघाची देवाचा. हे जे सगळे पदार्थ आहेत, मन आहे, काया आहे, वाणी आहे, ही सगळी जे आहे ते जड आहे. आता आम्हाला कळलं आहे म्हणून मी हा अवघाची देवाचा. म्हणून व्यवहार करताना मी काय करावं, हा पदार्थ माझा आहे, ठीक आहे, माझ्याकडे राहिला माझा, तुझ्याकडे राहिला तुझा. मी आपल्याला सांगते, आमच्या दासगणू महाराजांच्याकडे एकदा त्या पंढरपूरमध्ये देवाचा नैवेद्य घरी त्यांनी पाठवून दिला होता की तुम्ही त्याचा हा प्रसाद म्हणून घ्या. तर तो देवाचा प्रसाद घरी, ते काय विठोबाचा प्रसाद आहे, त्यांची परातच मुळी एवढी असते चांदीची, आणि त्या परातीची भांडी इतकी सुंदर आहे आणि मोठी मोठी भांडी भरून तो प्रसाद आला होता. सगळ्यांचं भोजन झालं, कुणीतरी लक्ष ठेवलं असेल, तर त्या माणसाने यांच्या घरी चोरी करायला म्हणून तो आला आणि तो म्हणाला की तुमच्या घरामध्ये आज विठोबाचा प्रसाद आलेला आहे, तर विठोबाची भांडी ती धुवून पालथी घालून एका पलंगाखाली ठेवली होती. नाहीतरी पूर्वी घरात असायचं काय, एक आपला काहीतरी खटिया आणि बसायची आपल्या खाली घातलेल्या सतरंज्या, तर त्या पलंगाखाली ती भांडी झाकून त्याच्यावर फडकं टाकून काहीतरी ठेवलेलं होतं. तर ते म्हणाले बाबा बघ, तुला घरात जिथं सापडेल तिथं घेऊन जा, तुला घेऊन जायचं असेल तर. आता असं शेवटी तुझं पोटच याच्यावर असलं तर तू चोरीच करणार आहे, चोरीशिवाय तू काय करशील. आणि मग तो घरातल्या लोकांना ते म्हणाले मारू बिरू नका, घरात लहान मुलं आहेत, बायका आणि या सगळ्यांना कोणाला त्रास देऊ नका, तुम्हाला काय उचलून न्यायचं उचलून न्या. आपल्याला सांगण्याचा हेतू असा की ह्या सगळ्या पदार्थ वस्तूंच्या पेक्षा आपण वेगळे आहोत आणि आपण परमेश्वराचे आहोत. परमेश्वराचा प्रसाद खाल्लाय आपण. आता परमेश्वराला काय करायचं, ते कधी उद्या बेड्या पडायच्या असल्या हातात तर आपल्या पडणार आहे, कारण ती भांडी गेल्यानंतर ते संस्थान काय करील, आता बेड्याच घालील ना. पण आश्चर्य असं की त्या पलंगाखाली असलेल्या ट्रंका त्या लोकांनी ओढून घेतल्या. त्या ट्रंकांमध्ये काही त्यांना एक कुठले पैसे आलेले होते, ते त्यांना कळलं होतं की एक मनी ऑर्डर यांना आलेली आहे. नाहीतरी तेव्हा काय लगेच बँकेत पैसे ठेवणं वगैरे हा काही प्रकार नव्हता 60-70 वर्षापूर्वी. ते त्यातले पैसे घेतले, पण त्या पलंगाखालची असलेली समोर एवढी भांडी ती काही त्यांना दिसली नव्हती. आणि त्या मंडळींनी बाकीचं सगळं सामान घेऊन ते गेले. आणि मग दुसऱ्या दिवशी दासगणू महाराजांनी पांडुरंगाला नैवेद्य केला की भगवंता तुझी भांडी वाचली बाबा, तुला आता मी नैवेद्य कर. सांगण्याचा हेतू असा आहे की मी देवाचा आहे, या भावनेने जीवन जगणारा मनुष्य आहे, त्याला भगवंत सांभाळत असतो. ते म्हणतात हे जगात जगण्याचं आत्मनिवेदन. आत्मनिवेदनाचे आता ते 3 प्रकार आपल्याला पुढे सांगतायत. तो जो पहिला प्रकार आहे आत्मनिवेदनाचा तो हा आहे की हे सगळं बाकीचं माझ्याजवळची माझी स्थावर जंगम, माझ्या देहापासून सगळं हे जड आहे, हे काही माझं नाही. पण मी म्हणून मला जे ओळखतो तो मी मात्र देवाचा आहे. मी त्याच्याशिवाय दुसरं काही जाणत नाही. हे लौकिक जगात रोजचा व्यवहार करताना, सकाळी चहा पिताना पासून ते आपल्या सगळ्या घरातल्या साध्या गोष्टी करताना समर्थ आम्हाला सांगतात की आत्मनिवेदन कसं करा. आता का सांगितलं आम्हाला हे, कारण आत्मनिवेदन ही सगळ्यात शेवटची श्रेष्ठ भक्ती आहे. ती भक्ती आम्ही जगत असताना कशी आचरावी, तर त्या आचरणामध्ये व्यवहार करतानाचा हा प्रकार आहे की सगळे पदार्थ जड आहेत आणि मी म्हणून माझी जी जाणीव आहे ती जाणीव मी ईश्वराजवळ ठेवली आहे. हे माझं व्यवहार करतानाचं आत्मनिवेदन आहे. त्याच्या पुढचं चंचळ करता तो जगदीश. हे सगळं जग चालवणारा जो करता करविता ईश्वर आहे, तो जो आहे
तो जगदीश आहे. प्राणी मात्र त्याचा अंश, सगळेच प्राणी मात्र हे त्याचा अंश आहे, हे त्याच्यापासून निर्माण झालेले. त्याचा तोची आपण असं ठाव नाही. त्याचा तोच म्हणजे तोच जर सगळीकडे भरून राहिलाय, तर मी नावाच्या व्यक्तीला किंवा मी म्हणून काही वेगळं अस्तित्व याला काही स्थान आहे का? माझ्याकडे काही वेगळं स्थान मला संभवत नाही. म्हणजे त्यांनी सांगितलं की एक परमात्मा हे सगळं जग निर्माण करतो, त्यांनी मला पण निर्माण केलंय, मी त्याचाच एक अंश आहे आणि त्याच्याच अंशापासून सगळं जग निर्माण झालंय. तर आता मला कुठे वेगळं अस्तित्व? आता मला काही वेगळं अस्तित्व नाही आहे. एक काय आहे तो एकटा एकच परमात्मा आहे, मी म्हणून कोणी वेगळा नाही. हे दुसऱ्या पातळीवरचं आत्मनिवेदन आहे. ते म्हणतात की ही आमच्या विचारांची धारणा आहे की मी म्हणून कोणी नाही, सगळे प्राणी सारखे. माझ्यासमोर हा माझा जवळचा दूरचा वगळ निगळ, कुणाविषयी प्रेम कुणाविषयी अधिक प्रेम, हे सगळं जे आहे ते म्हणाले ही शिल्लक राहत नाही ह्या आत्मनिवेदनामध्ये. ह्याला चंचल आत्मनिवेदन म्हणायचं. पहिलं केलं ते जड आत्मनिवेदन, हे जे आहे हे चंचल आत्मनिवेदन. याचे सांगितले लक्षण करता देव तो आपण कोठेची नाही. जे जे करतो ते तो करतो, आपण करणारे कोणीही नाही. त्यामुळे पूर्वी एका घरामध्ये जर खरंच वाटण्या होण्याची वेळ आली तर भांडणं होत नसेल. काय त्याला मिळालं काय मला मिळालं काय. मोठ्या भावानी आपल्याकडे पूर्वीच्या नियमाप्रमाणे लहानांनी आधी आपल्याला मागावं काय पाहिजे ते, आणि मग जे उरेल ते मोठ्याला द्यावं, असा एक शास्त्र नियम आपल्याकडे काढलेला आहे. या नियमामध्ये लहानांनी काही लहान मोठी गोष्ट मागितली तर मोठा भाऊ कधी त्याच्याकरता भांडत नसेल का? त्याचं कारण एकच की तुझ्याकडे माझ्याकडे एक, शेवटी तूही नेणार नाही मीही नेणार, दोघंही इथेच ठेवून जाणार आहोत. त्यामुळे समर्थांचं वचन जे आपण कायम लक्षात ठेवायचं आहे की देह दो दिसाची किंवा जग दो दिसाची वस्ती कोठेतरी करा, कुठेही करा. काय दोन कपडे मिळाले नाही मिळाले, दोन दागिने मिळाले नाही मिळाले, एक घर मिळालं नाही मिळालं, काय जे होईल ते, जे असेल ते. म्हणजे नाहीतर माणसाला हे माझं आहे असं कसं झालं, हे घेतलं कसं. आणि ही प्रवृत्ती ज्याच्याकडे असते ना, आता आमच्याकडे नांदेडकर म्हणून मंडळी आहेत, नांदेडचीच आहेत, आणि नांदेडमध्येच त्या बाई इतक्या सात्विक, त्यांच्या घरात असाच चोर शिरला आणि तो काय काय त्या म्हणाल्या बाबा सगळं घेऊन जा तू, माझ्याजवळ जे आहे ते, माझं काही म्हणणं नाही, माझ्या अंगावरचं तुला काढून देते, पण तू भुकेला आहेस का, तुला आधी जेवायला, तू आधी जेवून घे आणि मग तुला काय चोरी करायची ती कर, तू कशाला चोरी करतो. बिचाऱ्याने त्यांच्या घरात काही चोरी नाही, पण वृत्तीच अशी की अहो काय हो. आणि घरातले लोक सगळे जागे झाले या बाईंच्या बोलण्यानी, कारण तो आला तो या बाईंच्या जवळ, आणि त्या दोघांचं संभाषण सुरू झालं. घरातल्या लोकांना इतक्या रात्री हे काय चाललं, चोर आहे म्हटल्यावर घरातल्या माणसांनी गाठ्या गाठ्या आणल्या, त्याला मारायला लागले. त्या एकट्या ओरडत त्याला मारू नका, त्याला मारू नका, त्याला पाणी प्यायला, त्याला चहा. ही जी प्रवृत्ती आहे, हे आपल्याला काय वाटतं की या माणसांना समजत नाही, ते एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवरच असतात, ते त्याच पातळीवरून जगाकडे पाहतात. प्रवृत्तीच तशी असते त्यांची की त्या प्रवृत्तीनेच त्या व्यवहार करतात. याचे सांगितलं करता देव तो आपण कोठे नाही, चंचळ चळे स्वप्नाकार, निश्चळ देव तो निराकार, आत्मनिवेदनाचा प्रकार जाणीजे हा. आता खरं आत्मनिवेदन, सर्वात शेवटच्या पातळीवरचं आत्मनिवेदन म्हणाले हे सगळं जे चंचल आहे हे नष्ट होणार आहे. या देवानी निर्माण केलेलं जे जगत आहे हे एके दिवशी संपून जाणार आहे, हे लयाला जाणार आहे. त्याचबरोबर या देवतांनी जे आकार घेतलेले, विष्णू आहे, शंकर आहे, म्हणजे ब्रह्मदेव आहे, हे सगळे आकारही ते टाकणार आहेत, आपल्या मूळ स्वरूपामध्ये म्हणजे परमात्मा तत्वामध्ये विलीन होऊन जाणार आहेत, एकरूप होणार आहेत. मग आता हे जे चंचल आत्मनिवेदन आहे त्याच्या पलीकडे ज्या ठिकाणी हे सगळं विलीन होतं ते जे विमल ब्रह्माचं रूप आहे त्याच्या ठिकाणी आत्मनिवेदन करणं हे खरं आत्मनिवेदन. या आत्मनिवेदनापर्यंत आपल्याला पोचायचं आहे असं समर्थ आपल्याला सांगतात. निश्चळ देव तो निराकार, आत्मनिवेदनाचा प्रकार जाणीजे ऐसा, ठावची नाही चंचळाचा, तेथे आधी आपण कैचा. म्हणाले त्या चंचळाला सुद्धा शाश्वतता नाही.
तर आपल्याला माहीतच आहे आपण शाश्वत नाही, केव्हा तरी निघूनच जायचं आहे. निश्चळ आत्मनिवेदनाचा विवेक ऐसा. त्यामुळे ही जी आत्मनिवेदन आहे ती बाजूला ठेवा म्हणाले. खरं आत्मनिवेदन हे निश्चल आहे. तीही प्रकारे आपण नाही नाही दुजेपण, आपण नसता मी पण नाहीच कोठे. तिन्ही प्रकारांनी 3 स्तरावर आपण विचार करावा. कुठेही मी आहे ही जाणीव अंतःकरणामध्ये कधीच प्रबळ होऊ देऊ नये. म्हणून पाहता पाहता अनुमानले, कळता कळता कळू आले, पाहता अवघेची निवांत झाले बोलणे आता. हे सगळं असं पाहत राहिलो किंवा अशा प्रकारे विवंचन करत राहिलो. विवंचुनी पाय हा खरा समर्थांचा शब्द, की विवंचुनी पाय, विचार करून या जगाकडे पहा. त्यामुळे अशा प्रकारे या जगाकडे आम्ही जर पाहत राहिलो तर आम्हाला अनुमानले, पाहता पाहता आम्ही अनुमान निष्कर्षाप्रत येतो, आम्ही निष्कर्ष काढतो. कळता कळता कळू आले, त्या अनुमानाने हळूहळू आम्हाला समजायला लागतं, अरे नाही यात अर्थ नाही, यात अर्थ नाही, यात अर्थ नाही. मग हळूहळू त्याची जाणीव पक्की होत जाते. पाहता अवघेची निवांत झाली. आणि मग जेव्हा आम्ही द्रष्टा बनतो, पाहता म्हणजे पाहणारा, तो जेव्हा द्रष्टा होतो तो केवळ साक्षी होतो, केवळ पाहणारा होतो. असं झालं की म्हणाले निवांत झाले बोलणे आता. ज्या शब्दाच्या रेषांच्या वेड्या वाकड्या वळणांनी सुरुवात केली होती, की रेषा उलट्या सुलट्या वळवल्या की त्याचा वर्ण तयार होतो, आणि वर्णापासून जे समर्थांनी पुढे आणलं ते शेवटी म्हणाले आता शब्द राहिला कशाला, आता शब्दाचं कामच संपलं, असं म्हणून त्यांनी हा समास इथे